भाई फक्त असं मी काटून नाटक वगैरे करते ब्लॉकला नाही करत. तर पहा, अशा पद्धतीने आम्ही चूल बनवली. हे आमचे आजचे शेफ आहेत शंकर भाऊ. शंकर भाऊ इकडे एकदा पुन्हा एकदा बघा, हाय करा. यस, आज ज्यांच्या नियोजनामुळे आम्ही हे करू शकलो ते आमचे महेंद्र भाऊ भोर काकू आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे आमचे सहकारी सुशांत भाऊ खिल्लारे हे देखील आलेले आहेत. विषय एकदम खोल आहे. आणि आता सध्या आम्ही चूल पेटवलेली आहे. तुम्ही बघू शकता चूल कशा पद्धतीने शंकर भाऊ चुलीवरती तेल तडका देण्यासाठी करत आहेत. तर भेटूयात आपण पुढच्या आपल्या स्टेपमध्ये की आता आम्ही पुढे काय करणार आहे. अशा पद्धतीने शंकरने आता मटण जे आहे ते शिजायला घातलेलं आहे. महेंद्र आमचा इथे सरपण जे आहे ते टाकून कशा पद्धतीने आमची चूल अजून चांगल्या पद्धतीने पेटू शकते त्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि शंकरचा गोल तोच आहे की त्यांनी मटण चांगलं शिजून मटणची भाजी चांगली करायची. शंकर होणार का व्यवस्थित सगळा विषय? 100%. महेंद्र काय वाटतंय कॉन्फिडन्स घेऊन? गुड. आम्ही फक्त आमचं होप वरतीच आहे. आशावादी व्यक्तिमत्व सगळं आमचं आहे. दुममलेले आहेत. हा, सुशांतचं काहीतरी एक वेगळा विषय चालू आहे. तो तिकडे आता कोपऱ्यात काहीतरी फोन. ओ ओके ओके, गुड गुड. हॅपी बर्थडे टू हिम. थोड्याच वेळाने आपण पाहूयात की शंकर कशा पद्धतीने मटण पाहतो. रास्ता बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. अशा प्रकारे आमची आता मटण थाळी रेडी झालेली आहे. महेंद्र त्याचा आस्वाद घेत आहे. महेंद्र खूप आधुनिक पद्धतीचा आस्वाद आहे हा. कसा वाटला महेंद्र? सुख सुख हा स्वर्ग सुख. क्या बात. सुशांत आता ट्राय करणार आहे. क्या बात. शंकर, सुशांत कसं वाटतंय? कडक, एक नंबर, विशेष खोल. अशा पद्धतीने मटणाची भाजी आता शंकरने बनवलेली आहे.